निवडणुकींचा धुरळा संपला, सत्तेची गणितं स्पष्ट झाली आणि 2 दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या बैठकीला गेले. तिथे जाऊन त्यांनी साधलं काय? विरोधकांनी या सगळ्या भारतीय कंपन्यांशीच करार केल्याची टीका केली. यात तथ्य आहे का? हो, हे खरं आहे की दावोसला साईन झालेल्या अनेक एमओयू मध्ये समोर दिसणारं नाव भारतीय कंपन्यांचं आहे. टाटा, रिलायन्स, अदानी, काही मोठ्या भारतीय टेक इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या. तज्ज्ञांच्या मते भारतीय कंपन्याच होत्या. हा आरोप पूर्णपणे खोटा नाही. पण भारतीय कंपनी म्हणजे ती फक्त भारतीय पैशावर चालते असं नसतं. टाटा, रिलायन्स, अदानी, डेटा सेंटर कंपन्या, ग्रीन एनर्जी कंपन्या यांच्या मागे परदेशी फंड्स, पेन्शन फंड्स, सॉव्हरीन हेल्थ फंड्स, टेक्नॉलॉजी पार्टनर्स असतात. अनेक वेळा पैसे न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूर, अबुधाबी येथून येतात. पण प्रोजेक्ट भारतात भारतीय कंपनी मार्फत होतो. हेच आजचं FDI मॉडेल आहे. गुंतवणुकीचा मोठा भाग परदेशातून येणारा असतो असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सरकारने प्रत्येक MOU मध्ये नेमकं किती परदेशी पैसा आहे याची तपशीलवार सार्वजनिक यादी दिलेली नाही. यावरूनच विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. त्याच संदर्भात पूर्ण जमा खर्च मांडणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. याने आपल्या आयुष्यात किती फरक पडू शकतो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.